नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की गाय पालन करावं की म्हशी पालन करावं किंवा एक सर्वसाधारण शेळी पालन करावं. तर या तिन्ही टॉपिकवरती तुम्हाला सांगणार आहे की कोणता व्यवसाय कोणी केला पाहिजे आणि तुम्हाला याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण देणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. तर मित्रांनो, सुरुवात जर बघायची झाली तर आपण एक म्हशीपासून जर धरलं तर एक म्हशीला समजा एक खाद्य जेवढा लागतोय किंवा एक त्यांचं एक खाण्याचं प्रमाण, तर जे काही चांगल्यात चांगल्या दुधाच्या म्हशी असतील तर काही काही म्हशी एक एक टायमाला एक 10-10 लिटरसुद्धा दूध देतात. पण त्यांच्या किमतीसुद्धा तशा आहे, किमतीसुद्धा तशा आहे आणि त्यांना एक खुराकसुद्धा तशा पद्धतीनं लागतोय, तेव्हा ते कुठं चांगल्या पद्धतीनं दूध देतात. आणि जर तुम्हाला एक खुराक कमी कमी देत असाल दिवसेंदिवस तर त्याच्यामध्ये एक लॉस होतोय. आणि एक म्हशीतच एक ठीक आहे मित्रांनो म्हशीचं, पण त्याच्यानंतर एक एचएफ गाय एवढी एक रोगीट जात आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू शकत नाही मी. की त्याला जर थोडंसं एक त्याच्या याच्यामध्ये त्याच्या आहारामध्ये किंवा एक थोडंसं एक त्यांच्या एक वातावरणामध्ये थोडंसं एक बदल झाला तर त्या जाती लवकर एक बॉयलर कोंबडीसारखे आजारी पडतात. आणि आजारी पडण्यामागचं कारण बघा, थोडंसं एक त्यांना एक वेळोवेळी स्वच्छता ठेवावी लागते किंवा एक थोडीशी त्यांच्या खाली घाणगीण झाली तर 100% ते आजारी पडतात. आणि सुरुवातीला बघा 1 लाख 1.25 2 लाखापर्यंत एक एक गाय किंवा एक एक म्हशी मिळतात चांगल्या पद्धतीचं जर घ्यायला गेले तर तेवढ्यामध्ये जर एक प्रॉफिट होण्याच्या ऐवजी सुरुवातीला जर तुमचं एक नुकसान होत असेल. आणि बघा आता काय शेतकरी मित्र म्हणतील की आम्हाला गायमध्ये परवडते आणि म्हशीमध्ये परवडते, तर 100% दादा त्याचा मतलब आपण एक तुम्हाला काही हे करत नाही की ज्यांना परवडते त्यांना करावं, पण ज्यांना परवडत नाही तशा माणसाने त्याच्यामध्ये उतरू नये. किंवा बघा काही एक मस्टडीस अशा पद्धतीचे आजार त्यांना होतात, त्यांचं एक वेळोवेळी दूध काढावं लागतंय. तर अशा पद्धतीचे जर तुम्हाला संगोपन जमत असेल तर 100% आणि अनुभव असेल तरच त्याच्यामध्ये उतरा. आणि सर्वसाधारण मग काय शेतकरी मित्र म्हणतील काय करावं, तर सर्वसाधारण बाबा एक जेवढ्या गाईला आणि एक म्हशीला खाद्य लागतंय तर त्याच्यामध्ये बघा एक सर्वसाधारण एक गाईचं खाद्य जर धरलं तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण जास्त नाही पण सर्वसाधारण एक 7-8 शेळ्या जगू शकतात एका दिवसाला जेवढी गाय खाती सर्वसाधारण एक शेळी 4-5 किलो खाती. लाईक हायेस्ट झालं तर एक 6 किलोच्या हातात कोणती शेळी खाती मित्रांनो. तर त्याच्यामध्ये एक काम करा, तर बघा शेळ्या अशा मरतील किंवा शेळ्याची मर्तणूक होईल असं सुद्धा एक विचार करू नका. ज्या व्यवसायामध्ये चांगली स्वच्छता असेल किंवा एक चांगल्या पद्धतीची काळजी घेत असेल त्या व्यवसायामध्ये 100% ते व्यवसाय परवडते. आणि शेळ्या तुम्हाला परवडतात मित्रांनो. तर कोणता व्यवसाय तुम्हाला आवडतंय किंवा कोणत्या व्यवसायामध्ये तुमचं एक आवड आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. धन्यवाद.